आजची जी रेसिपी आहे ती एकदम जुनी पारंपरिक आहे आणि मम्मी माझी इथे करून दाखवणार आहे आणि पावसाळ्यात म्हणा किंवा थंडीत म्हणा दरवर्षी हे केलंच जातं, मधून पण केलंच जातं। इतकी मस्त टेस्टी झणझणीत खाल्ल्याबरोबर असा ठसका लागेल अशी ठसकेदार ही रेसिपी मी इथे घेऊन येत आहे। तर एकदम मस्त शेंगोळ्यांची रेसिपी आहे, पावसाळा आल्यावर नक्की करून बघा। एकदम ह्या प्रकारे सेम टू सेम करा फोडणी तुम्ही। तर आता साहित्य आपण बघून घ्यायचं। 3 प्रकारचे पीठ घेतलेले आहे, गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि शिंगाड्याचं पीठ घेतलं। तुम्ही दुसरं पीठ पण वापरू शकता। त्यानंतर लसूण आणि मिरचीच्या इथं मिक्सरमध्ये टाकून घेतलेली आहे। त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर पण इथे धुवून स्वच्छ मिक्सरला टाकून घेतलेली आहे आणि जिरे पण त्याच्यात आता टाकून देणार आहे आणि असं वाटण्याचं जाडसर थोडंसं करून घेतलेलं आहे। तर आता हे वाटण झाल्यानंतर पिठं आपण आता मळून घेऊया। त्यासाठी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर क्वांटिटी तुमच्या मेंबर्सनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। शिंगाड्याचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरे टाकलेले आहे, मीठ टाकायचं आहे चवीनुसार, हळद टाकते आहे, थोडंसं तिखट टाकते आहे, पण तिखट कमी टाकलेलं आहे कारण तडका जो आहे तो एकदम तिखटाचा एकदम मिरचीचा छान देणार आहे, त्यामुळं यात थोडं कमीच टाकलेलं आहे तिखट। आणि आता याला व्यवस्थित असं आपण कणिक मळतो तसं त्याप्रमाणे थोडंसं असं मीडियम असं कणिक असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोडंसं तेल टाकून नंतर मग आता याला कणकेला व्यवस्थित मुठी देऊन आणि याचं आता एक छान असा पीठ तयार गोळा झालेला आहे। हे थोडं भिजू देऊया आपण, तोपर्यंत तडका तयार करूयात। कढई गरम करत ठेवली होती, त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि थोडीशी मोहरी टाकली आहे, जास्त नाही। आणि त्यानंतर जिरे इथे टाकून द्यायचे आहे, मस्त फुलू द्यायचे जिरे। थोडंसं हळद तिखट काढून घेतलेलं आहे आणि वाटण जे आपण केलं होतं ते टाकून द्यायचं आहे। एकदम मस्त खमंग असा फोडणी दिल्यावर वास सुटलेला आहे इथे छान एकदम। आणि थोडंसं हळद तिखट टाकून द्यायचं आहे। ऑलरेडी मिरची खूप तिखट वापरलेली होती, त्यामुळे तिखट थोडं टाकलेलं आहे, थोडं शेंगोळ्याला पण टाकलेलं आहे पिठामध्ये आणि पाणी टाकून द्यायचं आहे इथे भरपूर। तुम्हाला माहिती आहे हे शेंगोळी जितके पातळ केले तितकेच नंतर थोड्या वेळाने एकदा अर्ध्या तासानंतर ते पूर्ण घट्ट होऊन जातात, पण मी गरम गरमच तुम्हाला खाऊन दाखवलेले होते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आता शेंगोळे तुम्ही ज्या आकाराचे हवे तुम्हाला आवडत असतील त्या आकाराचे तुम्ही करू शकता। कणके आता भिजलेली आहे, त्यामधून पोर्शन घेऊन आता आपण शेंगोळे इथे सगळे बनवून घ्यायचे आहे। आता हे तुम्हाला बनवायला वेळ लागत असेल, अवघड जात असेल, तर ह्या पद्धतीचे पाण्याचा ड्रॉप सारखा आकाराचे शेंगोळे इथे मम्मी करून घेणार आहे। हे नसेल करायचे तर अशी ही वळकटी केल्यानंतर सरळ तुम्ही गोल गोल चकली करायची आहे आणि चकल्या करून पण सरळ तुम्ही गोल गोल चकल्यांच्या आकाराचे शेंगोळे करू शकता। ते जास्त सोपं पण जातं ज्यांना टाईम नसेल आणि ज्यांना करायचं असेल त्यांना। तर आता हे थोडं थोडं तोडून असं जास्त जाड घेतली तर तुम्हाला खावं नाही वाटणार, त्यामुळे थोडं पतले आणि मीडियम पतल्या असे शेंगोळ्यांचं साईज तुम्हाला घ्यायची आहे। आणि तुम्ही याच्यामध्ये गोल करू शकता, असे पानाच्या आकाराचे करू शकता किंवा चकली सगळ्यात सोपी आहे, सरळ गोल अशी वळकटी केल्यानंतर चकली करून टाकू शकता। तर शेंगोळे इथे करून झालेले आहे आणि त्यानंतर आता आम्ही इथे काही गोल केलेले आहे, काही पाण्याच्या ड्रॉपसारखे केलेले आहे आणि त्यानंतर आता हे सगळे पाण्याला उकळी फुटलेली आहे मस्त आणि याला शिजायला आता टाकून देणार आहे। आता जे साईज बघू शकता आणि शिजल्यानंतर याची साईज थोडीशी जाड होते, त्यामुळे याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आणि कलर पण बघू शकता, शेंगोळे इतके मस्त आता पाऊस पडला की दरवर्षी मी बनतातच आमच्याकडे। त्याचबरोबर थंडीत पण हे खायला गरम गरम खूप छान लागतात आणि एकदम मस्त पारंपरिक रेसिपी आहे। या प्रकारचेच तडका तुम्ही द्या जेव्हा कराल तेव्हा आणि मला फीडबॅक देऊन सांगा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा की तुमची रेसिपी कशी बनली। 100% चांगलीच बनणार आहे, टेस्टी आणि मस्त। आता शेंगोळे इथे शिजलेले आहे, चाकूने तुम्ही त्याच्यामध्ये चाकू किंवा चमचा टाकून बघायचा, चिटकला नाही तर समजायचं तुमचे शेंगोळे आता व्यवस्थित शिजलेले आहे। तर आता हे जे पातळ तुम्हाला पाणी दिसतंय तो रस्सा पण पिण्यासाठी खूप छान लागतो, ते नंतर पूर्ण घट्ट होऊन जातो आणि थोडेसे उरले होते तर फ्रीजमध्ये ठेवून दिले होते, दुसऱ्या दिवशी तर अजून ते टेस्टी लागले होते मग खाण्यासाठी आणि घट्ट झालं होतं एकदम। तर तुम्ही पण ह्या पावसात नक्की करून बघा। पिझ्झा, बर्गर, कॉर्नचे पकोडे बिकोडे भजे सगळंच खातात, पण ही पारंपरिक रेसिपी तुम्ही पावसाळ्यात नक्की करून बघा आणि केल्यास मला फीडबॅक द्यायला विसरू नका। त्याचबरोबर मनीज रेसिपीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटन दाबून लवकर सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करा। अशी छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी मग घेऊन येत असते। आणि आता घरचं बनवलेलं तूप होतं माझ्याकडे, ताजं मी तूप करून ठेवलेलं आहे घरचं, बरणीत भरायचं बाकी होतं, थंड करायला ठेवलं होतं। तर घरचं मस्त गरम गरम तूप याच्यावर टाकणार आहे। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही खाऊ शकता, घरचा बनवलेलाच पापड इथे भाजलेला आहे, खारोडी घेतलेली आहे सोबत, तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही घेऊ शकता। आणि त्याचबरोबर आता आम्ही इथे
खायला चालू करणार आहे। लोणचं पण तुम्ही सोबत घेऊ शकता, लोणच्याचे पण प्रकार मी घरगुती टाकलेले आहे। आणि पहिलं घासातच मला गरम गरम होतं आणि ठसका पण लागला आहे, पण इतकं भारी लागलं आहे ते, खूप टेस्टी झाले होते, झणझणीत एकदम असे छान गरमागरम थंडीमध्ये पावसामध्ये शेंगोळे खायला खूप छान लागतात। तर तुम्ही पण नक्की करून बघा। चला तर मी आता खाऊन बघते। खूप छान झालेले आहे, एकदम टेस्टी आणि ठसका आल्यासारखं झालं, इतकं तडका त्याचा छान झालेला आहे। आणि तर आता मी सगळे शेंगोळे खाऊन घेणार आहे, खारोडी पापड सगळं खाणार आहे। तुम्ही पण नक्की करा। तर भेटूया पुढच्या छानशा नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।